4:21 झाले. गाडीचा टायमिंग पण नाही. 45 मिनिट पर प्लॅटफॉर्म क्रमांक 10 पर आने की. बघू शकता फुल बॅकअप प्लॅन आहे. बॅग पुढे येते. काय करणार, गर्दी खूप आहे. मला दाखवतो पण एकदा मी. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एका आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज मित्रांनो आपण चाललो आहोत आपल्या गावी नाशिक. आणि आज आपल्याबरोबर आपल्या प्रवासात आहे माझी मम्मी आणि पप्पा. अशा प्रकारे आपण तिघंजणं चाललो आहोत. तर बघूया आपला आजचा प्रवास कसा होतो. ब्लॉग बघत राहा. बघू शकता मित्रांनो 4:21 झालेत आणि आता आपण जायला निघालो आपल्या गावी नाशिक रोडला. आणि तिकीट सर्व काही आपण काहीच नाही बुक केलंय. ते बघू शकता मित्रांनो, आता पहिल्यासारखं नाही राहिलं की 3-4 नंबर सेंट्रलचे. आता सर्व आपलं वेस्टर्न लाईनपासून 1, 2, 3 असे नंबर देण्यात आलेत. पहिलं सेंट्रल आणि वेस्टर्नचे प्लॅटफॉर्म वेगवेगळे असायचे, म्हणजे सेंट्रलचा 1, 2, 3, 4 आणि वेस्टर्नचा 1, 2, 3, 4. पण आता तसं न करता दादर स्टेशनवरती लगातार म्हणजे वेस्टर्नपासून 1, 2, 3, 4 आणि सेंट्रलचे 5, 6, 7, 8 असं करण्यात आलं. आता जो आपला पहिला 3 आणि 4 नंबर प्लॅटफॉर्म होता तो आता 9 आणि 10 झाला. तर आता आपली गाडी इथूनच जाणार आहे. बघूया काय कसं होतं. सर्व गोष्टी तुम्ही ब्लॉग बघत राहा, तुम्हाला पाहिजे. अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांमधून रवाना झाली नाही. ही गाडी पुढचे छत्रपती शिवाजी महाराजांमधून रवाना झाल्यावर या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना करण्यात येईल. 17617 down Mumbai Nagpur Tatooma Express. Is expected on platform number 10 at 5:45. 5:33 लोकल आहे आणि आली आहे 5:39. बघू शकता फुल बॅकअप प्लॅन आहे. बॅग पुढे येते. काय करणार, गर्दी खूप आहे. मला दाखवतो पण एकदा मी. प्रकारे आपल्याला बसायला जागा भेटली शेवटी. तिकीट जेव्हा रिझर्वेशन करत नाही मित्रांनो तेव्हा अशी परिस्थिती आहे. बस हवा निकल गई. येऊन जागा पकडावी लागते. आणि खूप दिवसानंतर असा प्रवास. खूप दिवसानंतर आमच्या पप्पांचे दिवस आठवले आम्हाला. जुन्या दिवसांची आठवण आली जेव्हा आम्ही असं सामान्य डब्यामध्ये यायचो. आता जस्ट कल्याण स्टेशन गेले बघा. ये फंस गया. कौन है ये लोग, कहां से आते हैं? तर मित्रांनो आम्हाला तर कशी जागा भेटली जनरल डब्यामध्ये. पण काही लोकांना तो जागा अक्षरशः खालतीच असले. तर खूपच बेकार अवस्था आहे जनरल डब्याची. प्रवास करणं खूप मुश्किल आहे जनरल डब्यामध्ये. आणि हळूहळू येतं अजून डिफिकल्ट होत चाललं आहे. आम्ही पण केले याच्या अगोदर जनरल डब्यांमध्ये प्रवास, पण आता हळूहळू खूपच डिफिकल्ट होतं.
तर मित्रांनो अशा प्रकारे देवळाली कॅम्प स्टेशन आलं होतं आणि आपल्याला फायनली खिडकी भेटली आहे. झोप घेऊन झाली मंदीची. जागा ठेवली आहे. अरे क्या डर रहे हो इतना? कौन सा आपका है यूट्यूब? ऋषि पालवे. ऋषि पालवे मत जाना। नाही. पार्क किए उसे वहां से तुरंत हटा लीजिए. नो पार्किंग में खड़ी हुई सभी गाड़ियों पर. आता मित्रांनो अशा प्रकारे आपण नाशिक रोड स्टेशनला उतरलो आणि 9 वाजलेत. करेक्ट 9 वाजता गाडी पोहोचली आहे नाशिक रोड स्टेशनला. म्हणजे जो पण अगोदर टाइम झाला होता तो ती गाडीने कव्हर केलाय. प्रवास खूप घाण आहे जनरलचा. बुकिंग करूनच येणं बेटर आहे. तरी पण आम्हाला बसायला जागा भेटली म्हणून ठीक आहे. काही जणांत अक्षरशः खाली बसलो होतो. हा तर अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा ब्लॉग इथेच संपतोय. कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही दादर टू नाशिक ट्रेन जर्नी त्याबद्दल नक्की आपल्या कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी.